गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजले आहेत आणि मी ऑफिसमधून लेट सुटतो म्हणून मी आता सकाळी जिमला जाणार आहे. त्याबद्दल मी आता फ्रेश होतो आहे. आता फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन कोमट पाणीमध्ये शिलाजीत हे केलं आहे, मिक्स केलं आहे. सकाळी सकाळी आहे म्हणून मग कोमट पाणी पिऊया म्हणून बोलतो. त्याच्यामध्ये शिलाजीत पण टाकू आणि आता वर्कआउटला चालू आहे. रताळी बॉईल केली आहे. रताळी बॉईल करून मस्ती खाईन आणि जिमला जाईन. सकाळी सकाळी काय जात नाही, 5:15 झाले तर. जस्ट घरी आलो आहे. घरी आल्यावर वर्कआउट डन झाल्यानंतर मी फ्युएलवर या ब्रँडचा वे प्रोटीन यूज करतो. आणि वर्कआउट झाल्यानंतर एकतर तुमच्याकडे वे प्रोटीन असेल तर वे प्रोटीन यूज करा, नाहीतर बॉईल अंडा आणि 2 केळी, ते 2 अंडा 2 केळी खाल्ली पाहिजे वर्कआउट झाल्यानंतर. असंच वर्कआउट केल्यानंतर उपाशी राहू नका, कारण आपल्याला मील पाहिजे, प्रोटीन इंटेक झाला पाहिजे वर्कआउट झाल्यानंतर 10-15 मिनिटामध्ये. ही कंडिशन आहे आपली. आणि अशी कंडिशन ठेवण्यासाठी तुम्हाला
बाहेरचं म्हणजे जंक फूड असेल, काय असेल, स्वीट काही असू दे, बंद केलं पाहिजे. आणि तुमच्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही डाएट नाही केलं तरी चालेल, पण घरचं खाणं नीट खावा. कारण घरचं खाणं हे बेस्ट असतं आपल्यासाठी. कारण आपण घरच्या खाण्यामध्ये ऑइल बिल हे डबल वापरत नाही की वापरलेलं ऑइल परत वापरत नाही. म्हणून घरचं खाणं खायचं, बाहेरचं खाणं सोडा. नक्की तुम्ही घरचं खाणं खाल्लं तर नक्की तुम्हाला रिझल्ट लवकरच भेटेल. हे बघा, मी घरचं खाणं खातो, मला कंडिशन कशी आहे. कधीतरी चीट ठीक आहे, म्हणजे 2 महिन्याने 1 महिन्याने ठीक आहे. शेक मस्त झालेला आहे. वाव, कॉफी फ्लेवर आहे, मस्त आहे. पण मला ऑफिसला लवकर पण जायचं आहे, 8 वाजता निघायचं आहे. मिलते हैं ऑफिस के बाद शाम को. चलो गाईज, आता ऑफिसला निघालो. मस्त की मील बिल घेऊन चाललो आहे ऑफिसला. पाऊस पण आहे. बघू आता ऑफिसला किती जाऊन काम करायचं. परत 9, 9:30ला येऊन प्रॅक्टिसला परत जायचं आहे. आता 8:30 झाले. जस्ट घरी आता जस्ट ऑफिसवरून आलो आहे. आता एक मील घेईन आणि प्रॅक्टिसला जाईन. डेडलिफ्टची प्रॅक्टिस आहे. बघू आता मील थोडाफार घेतला होताच, पण आता थोडाफार घेतो मील. ब्रेड आणि जाम आणि प्रॅक्टिसला जाईन. डेडलिफ्ट आहे. चलो मिलते प्रॅक्टिस को. सर के ऊपर आ गया.